तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचे क्वेश्चन पेपर आहे BMC क्लर्कचा, BMC कार्यकारी सहाय्यकचा. 2 डिसेंबर 2024ला झालेला होता आणि शिफ्ट कोणती आहे या ठिकाणी? थर्ड शिफ्ट. या ठिकाणी आपण मराठी ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, मराठी ग्रामर बघा. आगामी TCS पॅटर्न असो किंवा IBPS पॅटर्न असो, ओके, IBPS पॅटर्न असो, या दोन्ही पॅटर्नकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण हे एक्सप्लेनेशन ठरणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा. तर बघा, मराठी व्याकरणाच्या पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन, प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे. आबांना काम करवते. ओके, आबांना या ठिकाणी काम करायची एक इच्छा निर्माण झालेली आहे किंवा काम करायची एक शक्यता निर्माण झालेली आहे. ओके, इच्छा किंवा एक शक्यता निर्माण झालेली आहे काम करायची. आणि जेव्हा कधी वाक्यामध्ये शक्यता निर्माण झालेली असते तेव्हा त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो? तर तो शक्य कर्मणी प्रयोग असतो. ओके, समापन कर्मणी हा तर ऑप्शन येणार नाही, कारण हा सेंटेन्समध्ये एखाद्या वाक्यामध्ये काय दर्शवत असतं? शेवट दर्शवत असतं. ओके, त्यानंतर जर बघितलं, गौण कर्तृक कर्मणी आणि प्रधान कर्तृक कर्मणी हे काय आहेत मित्रांनो? दोन मुख्य प्रकार आहेत कर्मणी प्रयोगाचे. ओके, जर हा कर्मणी प्रयोग असेल तर या ठिकाणी दोन मुख्य प्रकार काय असतील मित्रांनो? एक तर असेल प्रधान कर्तृक, ओके, प्रधान कर्तृक, आणि त्यानंतर गौण कर्तृक. ओके, गौण कर्तृक. नंतर या गौण कर्तृकाचे आणखी प्रकार पडतात आणि ते म्हणजे कोणते आहेत मित्रांनो? शक्य. ओके, त्यानंतर समापन. ओके, समापन कर्मणी. त्यानंतर आहे नवीन कर्मणी. ओके, नवीन कर्मणी. आणि त्यानंतर जुना कर्मणी. जुना म्हणजेच प्राचीन येईल. ओके, प्राचीन कर्मणी, प्राचीन. तर अशा प्रकारे मित्रांनो TCSने हे दोन्ही ऑप्शन नको द्यायला, कारण याचा आन्सर हा पण होऊ शकतो आणि हा तर येणारच. ओके, कारण गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचा हा जो आहे शक्य कर्मणी हा एक उपप्रकार आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट असेल आणि तिसरा पण ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असू शकतं. त्यानंतर 5 पॅसेज आलेले आहेत आणि पॅसेज जनरली आपण या ठिकाणी डिस्कस करत नाही, आणि ज्यांना कोणाला पॅसेज सॉल्व करायचा आहे त्यांनी पॉज करून हे पॅसेज सॉल्व करू शकता. ओके, हा झाला पहिला क्वेश्चन पॅसेजचा. हा आहे दुसरा क्वेश्चन, हा तिसरा क्वेश्चन, हा चौथा. ओके, आणि हा पॅसेजचा पाचवा क्वेश्चन. अशा प्रकारे पहिल्या पार्टमधील हे जे 6 क्वेश्चन होते मित्रांनो, 6 क्वेश्चन या ठिकाणी संपलेले आहेत. ओके, त्यानंतर बघा मराठी ग्रामरच्या दुसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन. तर कावडा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर कावडा या शब्दासाठी कोणते समानार्थी शब्द असतात मित्रांनो? एक काक असतं. ओके, काक. त्यानंतर काऊ पण म्हणतो आपण त्याला. त्यानंतर एकाक्ष म्हणतो. ओके, एकाक्ष. ओके, त्यानंतर वायस पण म्हणतो, वायस. ओके, आणि त्यानंतर टाकाकाक्ष. ओके, टाका कक्ष असं पण म्हणतो मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी वायस हा काय असेल? कावडा या शब्दाचा समानार्थी शब्द असेल. ओके, या ठिकाणी आलेला सांकव. सांकव म्हणजे काय होतं मित्रांनो? तर तात्पुरता बांधलेला पूल होईल. ओके, तात्पुरता बांधलेला पूल. ओके, बांधलेला पूल. ओके, त्यानंतर जर बघितलं कुरंग. कुरंग म्हणजे काय होईल? हरिण होईल. ओके, कुरंग म्हणजे हरिण. ओके, हरिण. आणि या ठिकाणी तुरग म्हणजे काय होतं? तुरग म्हणजे घोडा होतं. ओके, घोडा. ओके, तर अशा प्रकारे तुमचं कावडा म्हणजे कावडा या शब्दाचा समानार्थी शब्द वायस करेक्ट असेल, दुसरा ऑप्शन. ओके, त्यानंतर बघा भिजत घोंगडे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, तर पावसात भिजलेले कपडे होतील का मित्रांनो? जशीची तशी मिनिंग तर निघणार नाही या ठिकाणी. ओके, भिजत घोंगडे म्हणजे या ठिकाणी पावसात भिजलेले कपडे होणार नाही. ओके, त्यानंतर बघा हा एक अलंकारिक शब्द आहे मित्रांनो आणि त्याची मिनिंग जशीच्या तशी निघणार नाही. ओके, त्यानंतर आपापसातील भांडण पण होणार नाही मित्रांनो आणि भीतीने थरथरणे पण होणार नाही. तर काय होईल? एखादं काम लांबणीवर पडलेले होईल. ओके, लांबणीवर पडलेले एक काम होईल. ओके, पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा ढिला या समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखायचा. ओके, ढिला या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय. तर ढिला म्हणजेच काय होईल मित्रांनो? शिथिल होईल ना. ओके, शिथिल करणे. त्यानंतर ढिला म्हणजे सैल करणे पण होईल. ओके, आणि ढिला म्हणजेच काय होईल? भोंगळ करणे पण होईल. आपण म्हणताना एखाद्याचं काम ढिला आहे म्हणतो. ओके, एखाद्याचं काम कसं आहे? भोंगळ कारभार आहे असं पण म्हणतो मित्रांनो. त्यामुळे भोंगळ हा सुद्धा एक ढिला या शब्दाचा समानार्थी शब्द होईल. पण पक्का जर म्हटलं तर हा शब्द समानार्थी शब्द होणार का मित्रांनो? तर नक्कीच नाही. ओके, पक्का हा समानार्थी शब्द होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा रीती वर्तमान काळाची वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. बघा, रीती काळ हे 3 प्रकारचे असतात. ओके, रीती हे काळ 3 प्रकारचे असतात. एक रीती भूतकाळ. ओके, रीती भूतकाळ. त्यानंतर रीती वर्तमान काळ. ओके, आणि त्यानंतर रीती भविष्यकाळ. ओके, रीती भविष्यकाळ. जर तुम्हाला रीती वर्तमान काळ जर
रीती भूतकाळ जर तुम्हाला ओळखायचं असेल तर वाक्याच्या शेवटी तुम्हाला असे हा शब्द बघायचा आहे. ओके, असे. त्यानंतर रीती वर्तमान काळ जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी असतो. ओके, असतो किंवा असते हे शब्द बघायचे आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर भविष्यकाळ जर बघायचं असेल त्या ठिकाणी जाईल हा शब्द या ठिकाणी शेवटी असेल. ओके, जाईल. तर आपल्याला काय ओळखायचं आहे? रीती वर्तमान काळ ओळखायचा आहे. ओके, तर बघा रीती वर्तमान काळाच्या शेवटी असतो, असते किंवा असतात पण असतो. ओके, असतात. ओके, तर बघा यापैकी काय तुम्हाला दिसतं या ठिकाणी? बघा असतो आहे म्हणजेच तुमचा दुसरा ऑप्शन या ठिकाणी रीती वर्तमान काळाचा असेल. दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला कर्तरी प्रयोग कोणता आहे ते ओळखायचं आहे. ओके, कर्तरी प्रयोग म्हणजे काय होतं मित्रांनो? क्रियापदाचे रूप जर कर्त्याच्या लिंग वचनानुसार जर बदलत असेल तर त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो? कर्तरी प्रयोग असतो. ओके, तर बघा जर पहिलं जर ऑप्शन आपण चेक केलं, ओके, पोपट काय खातो? पेरू खातो. ओके, खातो. तर बघा आपल्याला हा जो पोपट आहे या ठिकाणी कर्त्याचा आपण आधी लिंग चेंज करून पाहू, जेंडर चेंज करू. ओके, पोपटचं जेंडर जर चेंज केलं तर काय होईल? मैना होईल. ओके, तर मैना पेरू खातो होईल का? ओके, पेरू खातो होईल का मित्रांनो? तर नाही, पेरू खाते होईल. ओके, या ठिकाणी खाते होईल. ओके, मैना पेरू खाते या ठिकाणी तो आहे मित्रांनो. ओके, तो. आणि वचन जर आपण चेंज केलं, हा पोपट एक आहे मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी आपल्याला अनेक पोपट जर घ्यायचं असेल तर आपल्याला त्या पोपटांना आपण काय म्हणू? ते. ओके, ते काय खातात? पेरू खातात होईल. ओके, खातात. म्हणजेच या ठिकाणी या कर्त्यानुसार, ओके, या कर्त्यानुसार कर्त्याला जर चेंज केलं तर त्या ठिकाणी हा क्रियापद पण चेंज होत आहे. ओके, बघा पोपट होता तेव्हा खातो झालं, त्यानंतर मैना केलं तर या ठिकाणी खाते झालं, म्हणजे या ठिकाणी पण चेंज होत आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणता प्रयोग असेल मित्रांनो? कर्तरी प्रयोग असेल. ओके, कारण कर्तरी प्रयोगाची व्याख्या काय आहे की कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद चेंज होणारा पाहिजे. ओके, आणि या ठिकाणी पण चेंज होत आहे, त्यामुळे पहिलंच सेंटेन्स जे आहे ते काय असेल? कर्तरी प्रयोगाचे असेल. ओके, पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. बाकी जर ऑप्शन बघितले मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपण चेंज करून बघू. विशालने आहे तर या ठिकाणी एखादी मुलगी ठेवा. ओके, तर तिने मित्राला घरी बोलावले, विशालने मित्राला घरी बोलावले आणि तिने मित्राला घरी बोलावले, म्हणजे या क्रियापदात कोणताही चेंज होत नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी वैशालीने मैत्रिणीला शाळेत बोलावले. ओके, तर या ठिकाणी विशाल जर घेतलं, विशालने मैत्रिणीला शाळेत बोलावले, तरी यामध्ये कोणताही चेंज होणार नाही. ओके, आणि त्यानंतर बघा रामाने रावणास ठार मारले. ओके, जर या ठिकाणी मी जर म्हटलं सीताने रावणास ठार मारले तरी या ठिकाणी कोणताही चेंज होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी हे जे तिन्ही ऑप्शन असतील मित्रांनो हे काय असतील? चुकीचे असतील. पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा प्रमाण लेखनानुसार अचूक वाक्यरचना कोणती आहे हे आपल्याला शोधायचे आहे. बघा पुस्तकाच्या माध्यमातून हे अलौकिक प्राचीन ज्ञान आपल्या पुढे आणले आहे. ओके, बघा पुस्तक काच्या पाहिजे मित्रांनो? या ठिकाणी क आहे, त्यामुळे पहिलं ऑप्शन कटेल. ओके, त्यानंतर बघा पुस्तकाच्या तिन्ही याच्यात आहे. त्यानंतर जर बघितलं माध्यमातून बरोबर आहे, पण या ठिकाणी मध्ये आहे मित्रांनो, हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल. ओके, या ठिकाणी बघा माध्यमातून आहे हे बरोबर आहे. त्यानंतर अलौकिक हे बरोबर आहे मित्रांनो, अलौकिक हे बरोबर आहे. या ठिकाणी बघा लो आहे मित्रांनो, अलौ पाहिजे होता. ओके, अलौकिक. ओके, त्या दोन मात्रा पाहिजे होत्या लावर. ओके, त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी कटेल, म्हणजे तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी दुसरा पार्ट खतम. ओके, त्यानंतर बघा ग्रामरच्या तिसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन बघा. उडद दामाजी. ओके, उड दामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. ओके, या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे हे विचारलेले आहे. बघा उड दामाजी काळे गोरे आणि काय निवडावे निवडणारे. ओके, बघा मित्रांनो म्हणजे समाजात दोन्ही प्रकारचे व्यक्ती असतात, काळे आणि गोरे. ओके, या ठिकाणी चांगले आणि वाईट हे असं या ठिकाणी मिनिंग घ्यायचं आहे. ओके, समाजात चांगले आणि वाईट अशा पण गोष्टी असतात. ओके, चांगले आणि वाईट व्यक्ती पण असतात, पण त्या ठिकाणून ओके जर संगत करायची असेल, ओके संगत करायची असेल तर तुम्हाला ठरवायचं आहे की कोणतं तुम्हाला ऑप्शन चांगलं राहील. ओके, काळं चांगलं राहील की गोरं चांगलं राहील. ओके, चांगलं राहील की वाईट चांगलं राहील. ओके, हेच या ठिकाणी या म्हणीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मित्रांनो, म्हणजे तुमचं सिलेक्शन एक प्रकारे सांगितलेलं आहे. ओके, तुम्हाला काय सिलेक्ट करायला पाहिजे हे तुमच्या हातात आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी बरे वाईट सगळीकडेच असते आणि त्यातून काय निवडायचं असतं हे तुमच्या हातात असतं मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ काय असेल? बरे वाईट सगळीकडेच असतं. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा समास ओळखायचा आहे कर्तरी प्रयोग या शब्दाचा. बघा हा शब्द दोन शब्द मिळून बनलेला आहे. एक आहे कर्तरी. ओके, कर्तरी आणि दुसरा आहे प्रयोग. ओके, प्रयोग. बघा कर्तरी प्लस प्रयोग हे दोन शब्द आहेत मित्रांनो, हा पूर्वपद आणि हा नंतरचा पद.
आणि जेव्हा या दोन शब्दां मिळून हा एक नवीन शब्द जेव्हा तयार होतो तेव्हा तयार होताना पहिल्या पदामधील जो विभक्ती प्रत्यय आहे मित्रांनो, हा विभक्ती प्रत्यय या ठिकाणी ई आहे. ओके, या ईचा लोप होत नाही मित्रांनो. आणि जेव्हा कधी लोप होत नाही, ओके, लोप न होणे म्हणजेच काय, अलुक. ओके, अलुक. अलुक म्हणजेच काय होते मित्रांनो, लोप न होणे. ओके, आणि या ठिकाणी लोप कशाचा होत नाही मित्रांनो, तर पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप या ठिकाणी होत नाही मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी कोणता समास असेल, तर अलुक तत्पुरुष समास असेल. ओके, बघा, उपपद तत्पुरुष जर म्हटलं तर शेती करणारा, ओके, म्हणजेच शेतकरी म्हणतो आपण. ओके, शेती करणारा. ओके, नारा यासारखे या ठिकाणी शेवटी प्रत्यय लागत असतात. आणि या ठिकाणी नय्य तर म्हणजे तत्पुरुष म्हणा. ओके, नय्य तत्पुरुष या ठिकाणी नकारार्थी शब्दांचा वापर या ठिकाणी केला जातो, उदाहरणार्थ. ओके, आणि विभक्ती तत्पुरुष जर म्हटलं तर त्या ठिकाणी येणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होऊन एक नवीन शब्द तयार झालेला असतो. ओके, अशा प्रकारे या शब्दामध्ये कोणत्याही प्रत्ययाचा लोप झालेला नाही. ओके, आणि लोप न होणे म्हणजेच काय होतं, अलुक होतं. ओके, म्हणजे या ठिकाणी कोणता समास असेल, अलुक तत्पुरुष समास असेल. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, गिरीश हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे असं क्वेश्चन विचारलेलं आहे. तर बघा, गिरीश हे कुणाचं आहे मित्रांनो, शंकर केशव कानेटकरचं आहे. कारण विनायक नरहर भावे यालाच काय म्हणतो आपण, विनोबा म्हणतो. ओके, विनोबा या टोपण नावाने ओळखले जाते. त्यानंतर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते, कुंज विहारी. ओके, कुंज विहारी. ओके, विहारी. आणि दिनकर गंगाधर केळकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते, तर अज्ञातवासी. ओके, अज्ञातवासी. ओके, अज्ञातवासी. बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे ऑप्शन आहेत, ओके, हे ऑप्शन तुम्हाला दुसऱ्या शिफ्टमध्ये पण पाहायला मिळतील मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक ऑप्शन माहीत असणं गरजेचं आहे. ओके, गिरीश हे टोपण नाव कोणाचे आहे, तर शंकर केशव कानेटकरांचं. ओके, त्यामुळे या ठिकाणी चौथं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, समूहदर्शक शब्दांच्या जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. बघा, फुलांचा काय असतो मित्रांनो, फुलांचा गुच्छ असतो. ओके, त्यानंतर कवितांचा बघा, कवितांचा संग्रह असेल ना. ओके, गाड्यांचा काय असेल, नक्कीच ताफा असेल. ओके, आणि राहिलं काय कांद्यांचा. ओके, कांद्यांचा काय असेल मित्रांनो, ढीग असेल. ओके, अशा प्रकारे तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. यांची जर लिस्ट हवी असेल मित्रांनो तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. ओके, त्या ठिकाणी सर्च करा फक्त समूहदर्शक शब्द म्हणून. ओके, आपल्या टेलिग्राम चॅनलवर जर समूहदर्शक शब्द हा जर शब्द तुम्ही सर्च केले तर तुम्हाला या ठिकाणी बरीच म्हणजे शब्दांची लिस्ट तुम्हाला भेटून जाईल. ओके, आपलं टेलिग्राम चॅनल कोणता आहे मित्रांनो, माहितीच आहे तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढीलपैकी स्वतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे असं या ठिकाणी विचारलेला आहे. विरुद्धार्थी शब्द बघा, स्वतंत्र म्हणजेच काय होईल, बघा, स्वच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो, पर असेल. ओके, स्व म्हणजे स्वतः व्यक्ती आणि पर म्हणजे दुसरा व्यक्ती. ओके, स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणारा. ओके, म्हणजे स्वतःला जे वाटेल ते करणारा. ओके, याला आपण स्वतंत्र म्हणू. पण परतंत्र जर म्हटलं तर दुसऱ्यांच्या नुसार वागणारा होईल. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, पार होणार नाही तर काय होईल, स्वच्या विरुद्ध पर होईल. ओके, त्यामुळे परतंत्र हा जो ऑप्शन असेल तो काय असेल, करेक्ट असेल. ओके, ना की पारतंत्र, ना की स्वावलंबी होईल मित्रांनो, आणि नाही स्वदेश होईल. ओके, तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर बघा, पंचामृत हा समास ओळखा. ओके, पंचामृत या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा. ओके, जेव्हा कधी एखाद्या संख्येचा बोध होत असेल, ओके, संख्येचा बोध होत असेल, ओके, बोध, तर त्यावेळेस त्या ठिकाणी कोणता समास येतो मित्रांनो, द्विगु समास येतो. ओके, ज्या प्रकारे नवरत्न म्हणू शकतो, नवरत्न. ओके, त्यानंतर पंचवटी म्हणू शकतो. ओके, पंचवटी. त्यानंतर चातुर्मास. ओके, चातुर्मास. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण तर नवरत्न, नवरात्र पण म्हणू शकतो. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी संख्येचा बोध होतो मित्रांनो, या ठिकाणी पंचवटी म्हणजे 5. ओके, त्यानंतर नवरत्नमध्ये 9 आहे आणि या ठिकाणी चातुर म्हणजे 4. अशा प्रकारे संख्येचा ज्या ठिकाणी बोध होत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी कोणता समास असतो मित्रांनो, द्विगु समास असतो. चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, मराठी व्याकरणाच्या चौथ्या पार्टचा पहिला क्वेश्चन, शंकर काशीनाथ गर्गे हे कोणत्या टोपण नावाने लेखन करीत असत. बघा, या ठिकाणी शंकर काशीनाथ गर्गे हे कोणत्या टोपण नावाने लेखन करीत असेल हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा, दिवाकर कृष्ण हे जे टोपण नाव आहे मित्रांनो, तर हे कुणाचे आहे, दिवाकर कृष्ण केळकरांचे. ओके, केळकर. ओके, दिवाकर कृष्ण केळकर. त्यानंतर कुंज विहारी कुणाचे आहे मित्रांनो, आताच सांगितलं,
तर हरिहर गुरुनाथ कुलकर्णीचा. ओके, कुंजविहारी कोणाचा आहे? हरिहर गुरुनाथ कुलकर्णीचा आहे. त्यानंतर जर माधवानुज जर बघितलं मित्रांनो तर हे कुणाचं आहे? माधवानुज डॉक्टर काशीनाथ हरी मोडक. ओके, डॉक्टर काशीनाथ. ओके, एक मिनिट, डॉक्टर काशीनाथ हरी मोडक. ओके, हरी मोडक यांचं टोपण नाव आहे मित्रांनो माधवानुज. ओके, आणि दिवाकर कुणाचे आहे? शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव कोणतं आहे? दिवाकर आहे. त्यामुळे या ठिकाणी तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, पिकांची राखण करण्यासाठी घातलेला मांडव या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, पिकांची राखण करण्यासाठी घातलेला मांडव म्हणजेच या ठिकाणी शेतात जो पिकांची राखण करण्यासाठी आपण एक छोटंसं घर बनवतो मित्रांनो, त्याला काय म्हणतात? ओके, तर काय म्हणू मित्रांनो? मदारी म्हणू का? ओके, मदारी या ठिकाणी म्हणणार नाही. ओके, मदारी हा काय असतो मित्रांनो? जे फिरती करमणूक करणारे लोक असतात. ओके, फिरती करमणूक. ओके, फिरती करमणूक त्यांनाच काय म्हणतो मित्रांनो? आपण मदारी म्हणतो. ओके, मदारी हे जनरली बंदराचा वगैरे यूज करून, ओके, बंदराच्या सहाय्याने लोकांच्या करमणूक करतात, लोकांचं मनोरंजन करायचं काम करत असतात. ओके, त्यानंतर जर बघितलं दालन. ओके, दालन म्हणजे एक मोठी प्रशस्त खोली म्हणून मित्रांनो, जे राजे रजवाडे होते. ओके, त्या रजवाड्यामध्ये जो एक मोठा हॉल होता म्हणजे असायचा. ओके, मोठा हॉल असायचा, त्यालाच आपण काय म्हणतो? दालन म्हणतो. त्यानंतर माजघर. माजघर म्हणजेच काय होतं मित्रांनो? किचन होतं. ओके, तुमचं स्वयंपाकघर. ओके, स्वयंपाक घर म्हणू याला. तर बघा, मचान. ओके, मचान म्हणजे काय मित्रांनो? पिकांची राखण करण्यासाठी शेतामध्ये घातलेला मांडव. ओके, त्यालाच काय म्हणू आपण? मचान म्हणू. दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, तिच्या पायातले पैंजण मंजूळपणे रुंझुनतात. ओके, या ठिकाणी या वाक्यातील विधेय आपल्याला ओळखायचं. ओके, आणि विधेय हे जनरली काय असतात मित्रांनो? क्रियापद असतात. ओके, क्रियापद. तर बघा, या ठिकाणी क्रियापदाचे काम कोणत्या शब्दाने केलेले असेल? बघा, या ठिकाणी पैंजनाने क्रियापदाचे काम केले असेल का? नाही. तिच्या नाही. मंजूळपणे नाही. तर कशाने केलेलं आहे? रुंझुनतात. ओके, रुंझुनने म्हणजेच या ठिकाणी क्रियापद कोणतं आलेलं आहे? रुंझुनने किंवा रुंझुनतात हा क्रियापद आलेला आहे मित्रांनो, आणि यालाच काय म्हणू आपण? विधेय म्हणू. ओके, विधेय. तर या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा, जनरली विधेय म्हणजे काय असतात? क्रियापद असतात, आणि उद्देश म्हणजे काय असतात मित्रांनो? कर्ता असतो. ओके, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, या ठिकाणी केवळ वाक्य तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, कोणते असू शकतं? या ठिकाणी आणि हा एक कंजक्शन आलेला आहे. ओके, आणि हा कंजक्शन कोणतं? म्हणजे जर आपण इंग्लिशमध्ये विचार केला अँड. ओके, अँड हा कोणता कंजक्शन आहे मित्रांनो? एक कंपाऊंड कंजक्शन आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणतं सेंटेन्स बनवेल? तो कंपाऊंड म्हणजेच या ठिकाणी संयुक्त सेंटेन्स बनवेल. ओके, संयुक्त. ओके, त्यानंतर जर बघितलं, जे चकाकते ते सोने नसते. ओके, हे काय आहे मित्रांनो? एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स सारखं दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी मिश्र वाक्य असेल. या ठिकाणी पण मिश्र वाक्य म्हणजे दिसत आहे. तर बघा मित्रांनो, फक्त एकच कर्ता, एकच क्रियापद असणारा सेंटेन्स तुम्हाला एकच दिसून राहिला या ठिकाणी, जो पहिल्या ऑप्शनमध्ये. ओके, तू एवढे काम कर. त्यामुळे केवळ वाक्य कोणते असेल मित्रांनो? पहिलं. ओके, पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, केवळ वाक्याची व्याख्या कशी होईल मित्रांनो? ज्या वाक्यात फक्त एकच कर्ता आणि एकच क्रियापद येतो त्या ठिकाणी कोणतं वाक्य असतं? केवळ वाक्य असतं. आणि या पहिल्या ऑप्शनमध्ये एकच क्रियापद आणि एकच कर्ता आहे मित्रांनो, त्यामुळे पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, शब्दसमुपदर्शक योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे. शब्दसमुपदर्शक योग्य शब्द, ज्याप्रमाणे किल्ल्यांचा जुडगा असतो. ओके, त्याचप्रमाणे लाकडांची काय असेल मित्रांनो? लाकडांची पलटण असेल का? पलटण ही कुणाची असते मित्रांनो? तर पलटण सैनिकांची असते. ओके, सैनिकांची. ओके, त्यानंतर जर बघितलं गाथन. ओके, गाथन कशाची असते? काजू म्हणा. ओके, काजूंची. ओके, काजूंची किंवा माशांची. ओके, मासे. त्यानंतर जर बघितलं थप्पी. थप्पी म्हणजे काय होईल मित्रांनो? एक पोत्यांची थप्पी होईल. ओके, पोत्यांची थप्पी. तर काय असेल या ठिकाणी? मोडी आहे मित्रांनो. लाकडाची काय असेल? लाकडाची मोडी असेल. चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, एक वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आपल्याला. धिंड काढणे. ओके, बघा, धिंड काढणे म्हणजेच काय होईल मित्रांनो? जाहीर बेआब्रू करणे होईल. ओके, म्हणजे रस्त्यावरून बेआब्रू करून त्या एखाद्या व्यक्तीला काय नेणं? मिरवत नेणं. ओके, त्यालाच काय म्हणू आपण? जाहीर बेआब्रू करणे होईल. ओके, खरडपट्टी काढणे या ठिकाणी होणार नाही मित्रांनो. मन वडवणे पण होणार नाही, आणि कष्टाने दिवस काढणे पण होणार नाही. तर धिंड काढणे म्हणजेच काय होईल? जाहीर बेआब्रू करणे होईल. ओके, म्हणजेच चपलांचा हार घालून म्हणा किंवा एखाद्या गद्याच्या पाठीवर त्याची सवारी करून जाहीर म्हणजे धिंड काढणे होईल मित्रांनो. त्या धिंड काढणे म्हणजेच काय होईल? जाहीर बेआब्रू करणे होईल. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा,
डोंगर कपारीत राहणारे लोक. ओके, या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ओके, बघा या ठिकाणी निर्वासित आहे मित्रांनो. निर्वासित म्हणजे काय होईल, आपलं ठिकाण सोडून. ओके, म्हणजे एखादा आपला देश म्हणा किंवा आपलं स्वतःचं ठिकाण सोडून. ओके, स्वतःचं ओके, स्वतःचं ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पडलेला व्यक्ती. ओके, भाग पडलेला व्यक्ती, दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पडलेला व्यक्ती, त्याला आपण निर्वासित म्हणतो. ओके, हरिजन म्हणजे काय होईल मित्रांनो, हरीचे लोक होईल. ओके, हरिजन म्हणजेच काय होईल, हरीचे लोक, भगवानाचे लोक म्हणू किंवा भगवानाची प्रजा म्हणू. ओके, देवाची प्रजा म्हणू. ओके, यालाच हा शब्द मित्रांनो महात्मा गांधीजींनी म्हणजे प्रयोगात आणला होता. दलित आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी हा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. त्यामुळे या ठिकाणी हरिजन पण होणार नाही. ओके, तर काय होणार मित्रांनो, दान सुरू होणार का, जो दान करतो. ओके, त्याला आपण दान म्हणतो. डोंगर कपारीत राहणारे लोक म्हणजेच काय होईल मित्रांनो, गिरिजन होईल. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो मराठी व्याकरणावरील सर्व क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ओके, जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला. ओके, धन्यवाद.